लग्न झाल्यावर होणाऱ्या वादांमध्ये जेव्हा प्रत्यक्षदर्शी मोठं असं कोणतंही कारण दिसत नाही, तेव्हा स्वभाव दोष हे एक कारण असू शकतं. आणि अशा दोषांमध्ये एक मुख्य दोष आहे, तो म्हणजे नार्सिसिझम. खरं पाहता नार्सिसिझम किंवा नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे NPD अशी असणारी लोकसंख्या खूप नाही. पण जेव्हा नवरा-बायको भांडतात, तेव्हा त्या भांडणामध्ये स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी ते दुसऱ्याला नार्सिसिस्ट ठरवून मोकळे होतात. त्यामुळे असं वाटतं, की नार्सिसिस्ट खरंच इतक्या जास्त प्रमाणात आहेत का? जेव्हा नातेसंबंध एकतर्फी किंवा भावनिकदृष्ट्या थकवणारे किंवा "मी तर सगळं करत होती, काय चुकलं बरं माझं?" या नात्याला सुरुंग का लागतोय? अशाबाबत जेव्हा गोंधळ टाकणारे प्रश्न उमटतात, तेव्हा प्रत्यक्षामध्ये आपण नार्सिसिझमचा नाही, तर भावनिक अपरिपक्वतेचा म्हणजे इमोशनल इमॅच्युरिटीचा सामना करत असतो. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नार्सिसिझम हा एक व्यक्तिमत्व दोष आहे. विकार. DSM-5 या मेंटल डिसऑर्डरच्या संदर्भ ग्रंथानुसार नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणारी व्यक्ती आपण काहीतरी भव्य दिव्य व्यक्ती आहोत अशा भ्रमामध्ये असते. तिला सतत कौतुकाचा, प्रशंसेचा वर्षाव हवा असतो, जिच्यात सहानुभूतीचा अभाव असतो. त्यांच्या दृष्टीने सभोवतालचं जग म्हणजे जणू एखादा आरसा, की ज्यामध्ये त्यांना फक्त त्यांचंच प्रतिबिंब पडायला हवं असतं. दुसऱ्यांच्या भावनांना काही महत्त्व देत नसलेल्या खऱ्या नार्सिसिस्ट व्यक्तीसोबत संसार करणं किंवा तसं पाहिलं तो कोणत्याही नात्यामध्ये अशी व्यक्ती असणं, हे दुसऱ्याला प्रचंड मानसिक थकवणारं असतं. अर्थात एखाद्याला असा विकार आहे किंवा नाही, हे असं 1-2 भागात सांगता येत नाही आणि केवळ तशी काही लक्षणं दिसतायत म्हणून त्या व्यक्तीला असा विकार आहे म्हणून ठरवून पण चालत नाही. कारण सायकियाट्रिस्टनी तसं निदान करणं आवश्यक असतं. शिवाय या बाबी म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या अशा या बाबी अशा कॉन्टिनमवर असणाऱ्या स्पेक्ट्रमवर असतात, ज्याची तीव्रता अतितीव्र पासून सौम्यपर्यंत असू शकते. तेव्हा अशा काही प्रमाणात दिसणाऱ्या लक्षणांचा जर आपल्याला सामना दिसत असेल, तर ती इमोशनल इमॅच्युरिटी असते. म्हणजे नार्सिसिझमचं ते सौम्य लक्षण असू शकतं. आपण सर्वांमध्येच अशा विविध व्यक्तिमत्त्वाच्या प्रकारांची लक्षणं कमी अधिक प्रमाणात असूच शकतात. म्हणजे एका चित्रपटात शाहरुख खान म्हणतो तसं, "आय एम द बेस्ट" किंवा नवाजुद्दीन सिद्दीकीच्या एका डायलॉग प्रमाणे, "कभी-कभी ऐसे लगता है अपुन हीच भगवान है." असं किंवा आपल्याला इतरांपेक्षा अधिक महत्त्व मिळावं असं. म्हणजे असे विचार किंवा ही भावना बहुतेकांना किमान एकदा तरी नक्कीच आलेली असते. मग ज्यावेळी नात्यामध्ये नुसती भांडणं होत असतात, तेव्हा दुसऱ्याला नार्सिसिस्ट ठरवून मोकळं व्हायला जे आपण मोकळं व्हायला नको, कारण ती व्यक्ती नार्सिसिस्टपेक्षा भावनिक अपरिपक्व असते. मग या नार्सिसिझममध्ये किंवा भावनिक अपरिपक्वतेमध्ये काय फरक आहे? तर नार्सिसिस्ट म्हणजे आत्मकेंद्रित व्यक्ती, जी बहुतेकदा वैयक्तिक फायद्यासाठी नकळत इतरांचं शोषण करत असते. ती श्रेष्ठ आहे अशी भावना बळकट करण्यासाठी म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत, ही भावना बळकट करण्यासाठी ते इतरांना कमी लेखत असतात, मॅनिप्युलेट करतात, त्यांच्या भावनांना नाकारतात. अपमान, टीका त्यांना अजिबात सहन होत नाही. कुणी महत्त्व कमी दिलं तर अजिबात खपत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी ते इतरांसोबत चांगले वागतात. लो बॉम्बिंग पण त्यांचं कधीच चुकत नसल्याने जबाबदारी घेणं, सॉरी म्हणणं केवळ अशक्य असतं. आता अशा व्यक्तीला कुठल्याही नात्यामध्ये पूर्ण वेळ यांना पहा आणि फुलं वाहा असं कोण करेल? सारखंच यांना डोक्यावर कोण बसवून ठेवेल? यांच्यापुढे सतत शरणागती कोण पत्करेल? मग ओघानंच भांडण, वाद, आरोप, सफाई हे येणारच. तर भावनिक अपरिपक्व व्यक्ती म्हणजे काय? तर अपरिपक्वता जी लहान मुलांच्या टँट्रम्समध्ये असते, किशोरवयीन मुलांच्या गॉसिपमध्ये असते, तशी अपरिपक्वता. पण आपणही असे वागतो, कारण की शरीराने, वयाने वाढलेल्या लोकांच्या वागण्यात मात्र कुठेतरी एक 8-10 वर्षाचं मूल असतंच ना. म्हणजे वाद झाल्यावर म्हणजे काही लोकांमध्ये अशी अपरिपक्वता अधिकच असते. पण तरी देखील आपणही बरेचदा वाद झाल्यावर
कट्टी घेतल्यासारखी सायलेंट ट्रीटमेंट देतो. म्हणजे लहानपणी जेव्हा आपण इमॅच्युअर असतो तशी कट्टी घेतो, तशी आता आपण सायलेंट ट्रीटमेंट देतो. आपल्याकडनं काही चुकलं, तर ते तुझ्यामुळे कसं झालेलं आहे, असं सांगितलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ, जर घराबाहेर पडल्यावर लक्षात आलं, की आपला मोबाईल घरीच राहिला, तर निघेपर्यंत तुझी बडबड सुरू होती, असं बायकोला म्हणत, म्हणजे तुझ्यामुळे मी मोबाईल विसरलो, असं म्हणत शब्दाला शब्द वाढवत आवाज चढवल्या जातात. ती भावनिक अपरिपक्वताच असते. पेशन्स नसतो, दुसऱ्याची बाजू लक्षात येत नाही. जे दिसतं वरवर त्यावरच विचार म्हणजे तेच बघत त्याच्यावर खोलवर विचार न करता निष्कर्ष काढले जातात. जसं माझ्यासोबत फोनवर बोलत असताना म्हणजे एखादी गर्लफ्रेंड म्हणते आपल्या मित्राला, की "काल माझ्यासोबत फोनवर बोलत असताना तुझा मित्र आला म्हणून लगेच माझा फोन कट केला. तुला सांगता नाही आलं, की बेब बंद करतो हां फोन." असं खूप छोट्या-छोट्या गोष्टींमधनं चुका काढणं, लोकांना नावं ठेवणं हे सुरू असतं. म्हणजे अपरिपक्वतेची लक्षणं असतात. यांना आपल्या चुकांचं आत्मपरीक्षण करता येत नाही. आपल्या वागण्याकडे म्हणजे आपण जर असं त्रयस्थ दृष्टीनं पाहिलं ना, तर जे वागणं बालिश वाटतं, ते भावनिक अपरिपक्व. जे वयाला शोभेल असं, त्या भावनांना व्यक्तीला हाताळता येत नाही किंवा त्या प्रसंगाची जबाबदारी घेता येत नाही. म्हणजे अगदी काही समस्या आली, तर बहुतांश वेळेला ब्लेम, अव्हॉइड, डिनाय किंवा इग्नोर अशी पद्धत वापरायची. म्हणजे जर समस्या आली, तर समस्येचा उपाय अशा या पद्धतीनं वापरायचा किंवा तसा तो विचार करायचा आणि त्या समस्येवरती पर्याय त्यांच्या परीनं काढायचा. नार्सिसिस्ट किंवा इमोशनल इमॅच्युअर व्यक्तीमध्ये असणारा अजून एक फरक म्हणजे व्हिक्टिम मेंटॅलिटी. दुखावल्या जाण्याच्या चक्रामध्ये ते अडकत जातात. म्हणजे काही झालं तरी ते माझ्यामुळे. मीच कशी वाईट आहे, मीच कशी वाईट आई आहे, माझं काय चुकतं, मी कुठेतरी कमी पडत असलो पाहिजे, असं तो व्हिक्टिम मेंटॅलिटीमध्ये ते अडकत जातात. हेही एक अशा इमोशनल इमॅच्युरिटीचं लक्षण असतं. पण याचा अर्थ असा नाही की ही मंडळी कायमच अशी असतात. कारण कामाच्या ठिकाणी, मित्र इतर ठिकाणी व्यवस्थित वागतात. तरी अशा स्वभावाचा प्रभाव काही अंशी पडतोच. पण दरवेळी त्यांच्या हे लक्षात येत नाही, की काही जरी झालं किंवा कुठलीही गोष्ट ही फक्त त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यामुळे नसते. म्हणजे सगळीकडे ते केंद्रबिंदू नसतात. म्हणजे एव्हरी टाईम इट्स नॉट अबाउट देम. पण माझ्यामुळे झालं असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे काय होतं, की व्यावसायिक ठिकाणी किंवा पर्सनल म्हणजे आपल्या वैयक्तिक ठिकाणी देखील गोष्टी पर्सनली न घेणं, हे त्यांना जमत नाही. म्हणजे पर्सनली घेतात ते. आता कोणी जर म्हणत असेल, की बाबा अशी व्यक्ती आहे. मग नात्यात भांडणं होत असतील, तर ती कशी सोडवायची सांगा? ती व्यक्ती कशी असली तरी फरक काय पडतो? म्हणजे काय फरक पडतो, की ती नार्सिसिस्ट आहे का इमोशनल इमॅच्युअर आहे? भांडणं कशी सोडवायची ते सांगा ना. पण असा फरक माहिती करून घेणं आपल्याला आवश्यक असतं. कारण समोरची व्यक्ती नेमकी कशी आहे, तशी ती का वागते हे जर कळलं, तर तिच्यासोबत आपण कसं वागायचं हे लक्षात नाही का येणार. शिवाय त्या व्यक्तीला आपण जर चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकू, तर त्याच्यासोबत आपल्याला आपल्या वागण्याची पद्धत बदलता येते. उदाहरणार्थ जर जोडीदार खूप साथ बोलत नसेल आणि जेव्हा कळेल, की तो इंट्रोव्हर्टच आहे म्हणून बोलत नाही. म्हणजे तो बोलत नसण्याचं कारण काय? तर तसं वागणं हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. हे जर कळलं, तर त्याचा अबोलपणा जो आहे, त्यावरून त्याला माझ्याशी बोलायचं नसतं, त्याला माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, त्याला मी आवडत नाही, असे निष्कर्ष आपण काढणार नाही. म्हणूनच जोडीदार नार्सिसिस्ट नाही, तर तो भावनिक परिपक्व नाही, असं जर कळलं, तर त्याच्याकडे आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू शकतो. म्हणजे आपल्या जोडीदाराचा तो असा वागेल, ती तशी वागेल, त्याला समजावून सांगितल्यावर तो बदलेल किंवा मला असं वाटतं त्याने ते करायला पाहिजे, हिला असं वाटतं याने असं वागलं पाहिजे. हे असे काल्पनिक व्हर्जन्स जे आहेत आपल्या जोडीदाराचे, ते प्रत्यक्षात येणं शक्य आहे की नाही, हे तरी कळेल. म्हणजे किती वाट बघायची त्या व्यक्तीला बदलण्याची, व्यक्तीचा स्वभाव बदलण्याची, खरं की नाही? नार्सिसिस्ट मंडळी आपला स्वभाव बदलणं हे फारच कठीण आहे. म्हणजे जवळपास अशक्यच असू शकतं. पण भावनिक परिपक्वता ही शिकता येते. जसं एखाद्या समस्येवर उत्तर शोधायचं असेल, तर समस्या आहे, हे पहिले मान्य करावं लागेल. समस्याच नाही म्हटल्यावर त्यावर उत्तर कोण शोधणार? तसंच भावनिक परिपक्व होण्यासाठी, म्हणजे भावनिक परिपक्वता शिकण्यासाठी पहिली पायरी कुठली आहे? तर स्वीकार. म्हणजे आपण भावनिक अपरिपक्व आहोत, इमोशनली इमॅच्युअर आहोत. आपल्याला अजून आपल्यामध्ये चांगले बदल करता येणं शक्य आहे, हे मान्य करणं. नंतर स्वतःच्या वागण्याचा आढावा घेणं. म्हणजे आपण एखाद्या प्रसंगी कसे वागलो, त्याचं आत्मपरीक्षण करत आपली कुठली बरं वागणूक
कुठलं वागणं हे बालिश वाटलं, आपण थोडं आपल्या वयाला शोभेल असं वागू शकलो असतो का? पुढच्या वेळी योग्य प्रकारे काय बरं बोलता वागता आलं असतं? ह्यावर पुनर्विचार करत सातत्याने स्वतःवर बदल किंवा स्वतःवर काम करत राहणं, हे जर आपण केलं तर भावनिक परिपक्व नक्कीच होऊ. आणि जर तुमचा जोडीदार इमोशनली इमॅच्युअर असेल असं वाटतंय किंवा आपणही आहोत असं वाटतंय, तर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे हा एपिसोड दोघांनी एकत्र बघायचा. खरं की नाही? तेव्हा इमोशनल इमॅच्युरिटी आणि नार्सिसिस्ट यातला फरक लक्षात जर आपण घेतला, तर आपण बेधडकपणे आपल्या जोडीदाराला तो नार्सिसिस्ट आहे, असं म्हणत लेबल करणार नाही. कारण नार्सिसिस्टला बदलणं अवघड आहे, पण इमोशनल मॅच्युरिटी ही आपल्याला शिकता येते. तेव्हा आजचा भाग जर तुम्हाला रिलेट झाला असेल, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. कमेंटला लेफ्ट स्वाईप करून व्हिडिओला हाईप करा, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत हे महत्त्वाचे विषय पोहोचतील. So stay tuned and thanks for watching.